त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना कुशावर्तावर स्नान घालण्यात आलंय आणि यानंतर आरती करण्यात आली आहे। तर त्र्यंबकेश्वर राजाचं दर्शन घेण्यात आलंय। आता पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार। नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढली आहे। तर मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली असून सरासरी दर हे 1500 रुपयांवर पोहोचले। सध्या नाशिकच्या मोठ्या आकाराच्या कांद्याला मागणी वाढली आहे आणि येत्या काळामध्ये यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली। नाशिकच्या सटाण्यामध्ये तहसील कार्यालय शेजारील टॉवरवर चढून नागरिकांनी शोले स्टाईलने आंदोलन केलंय। विंचूर प्रकाशा महामार्गावरील अतिक्रमण काढावं आणि रस्ता मोकळा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नाशिकच्या वणी खुर्दमध्ये खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे। याला आळा घालण्यासाठी महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय गाठलंय, मात्र त्यांच्याकडून याकडे कानाडोळा करण्यात आलाय। त्यानंतर संतप्त महिलांनी पोलिसांना निवेदन देत दारूबंदीची मागणी केली आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये डायरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते। शहरातील अस्वच्छता, दूषित पाण्यामुळे शहरातील पूर्व भागामध्ये हे रुग्ण वाढलेत। दरम्यान महानगरपालिकेच्या 2 हॉस्पिटलचे नूतनीकरणाचं काम सुरू असून सर्व लोड एकाच हॉस्पिटलवर येतोय, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते। नाशिकच्या येवल्यामध्ये स्मशानभूमीतील महामृत्युंजय मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाची महिलांनी पूजा केली आहे। त्यानंतर त्यांनी विधवा महिलांचा साडी देऊन सन्मान केलाय। तसंच यावेळी फुगडी, संगीत खुर्ची, उखाणे या स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं।